साहेब प्रयागराजवरून आल्यापासून त्यांना सर्दी आणि खोकला जाम झाला आणि त्याच्यामुळे जेवण पण काहीच जात नाही आहे. सर्दीमुळे कसं तोंडाला चव नाही येत तेसच झालं आहे त्यांचं. आणि 3 दिवस झालं नेलेला टिफिन दररोज माघारी आणतायत आणि संध्याकाळी पण जेवण करत नाही. आज काहीतरी तोंडाला चवीला असं बनव म्हणाले, म्हणून लसणाची चटणी म्हणलं बनवावी. त्यासाठी थोडंसं शेंगदाणं भाजलं, खोबरं भाजलं, त्याच्यामध्ये लसूण टाकला अख्खा तसाच, थोडंसं पांढरं तीळ टाकलं, चांगलं भाजून घेतलं. त्याच्यानंतर गॅस बंद करून हिंग, चटणी आणि थोडीशी हळद टाकलं. हे पण चांगलं मिक्स करून घेतलं. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून थोडंसं मीठ टाकलं चवीप्रमाणे आणि मस्त अशी लसणाची चटणी केली. थोडीशी खाऊन पण बघितली, म्हणलं मीठ वगैरे बरोबर आहे का बघावं, तर एकदम परफेक्ट झालेली. आणि आज घेवड्याची आमटी मी केलेली. ही घेवड्याची आमटी कोणाकोणाला आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर सातारकरांना कधी पण द्या, ही घेवड्याची आमटी मस्त आवडीने खातात. तर आजच्या जेवणामध्ये घेवड्याची आमटी, लसणाची चटणी आणि भाकरी असं जेवण होतं. संध्याकाळी बायकांनी अफवा उठवलेली की उद्या पण पाणी येणार नाही, म्हणून थोडंसं पाणी भरून ठेवलं होतं. असा होता मेन्यू.